सो हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झणझणीत असा मटणाचा रस्सा। त्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये ऑइल टाकून त्यात सुकं खोबरं, कांदा चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे। ते आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर आपण त्यात 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, 1 चमचा जिरा आणि पाणी टाकून आपण ते बारीक वाटून घ्यायचे। त्यानंतर एका कुकरमध्ये 2 ते 3 चमचे ऑइल टाकून त्यात आपण बारीक चिरलेला लसूण, कांदा, तेजपत्ता टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्यात 4 ते 5 चमचे वाटण वाटलेलं टाकायचे। ते वाटण आपण 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यात 1 चमचा हळद, 2 चमचे मसाला टाकणार आहोत। इथे मी मटण स्वच्छ प्रकारे धुवून घेतलेलं आहे, ते आपण टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्यात चवीपुरता मीठ टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून कुकर बंद करून घ्यायचं आहे। इथे मी 8 ते 9 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। कुकर थोडं थंड झालं की आपण झाकण उघडून बघणार आहोत। त्यानंतर आपण इथे मटण शिजलं आहे की नाही ते चेक करायचं आहे। आणि इथे मी एका बाउलमध्ये मटण काढून घेतलेलं आहे। त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आपण हे मटण भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो। इथे आपली मटणाची रेसिपी रेडी झालेली आहे। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।